नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो। गेले 2 महिने धाराशिव जिल्ह्यातील परंडा, भूम, वाशी, कळंब या तालुक्यात बिबट्या दिसला अशी ओरड सुरू होती। या बिबट्यानं मात्रेवाडी येथील एका युवकावर हल्ला पण केला। त्या युवकावर बार्शी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र परवापासून एडशी परिसरात बिबट्या की वाघ फिरत आहे असं चर्चा सुरू होती। ज्यांच्या शेतात जवळ ठकार नावांच्या शेतकऱ्यानं त्याचा व्हिडिओही काढला होता। त्यानंतर वन विभागानं या परिसरात ट्रॅप कॅमेरे आणि शोध घेतला। त्यावेळेस वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा बिबट्या नव्हे तर खरा वाघच आहे असं दिसून आलं। हा वाघ कुठून आणि कसा एडशीच्या रामलिंगच्या जंगलात शिरला असावा हे कोणालाच कळलेलं नाही। पण हा वाघ एकतर विदर्भातून किंवा कर्नाटकातून किंवा सह्याद्रीच्या डोंगर रांगातून इकडे आला असावा। हा वाघ आहे हे वन विभागाने मान्य केलं असून त्या आता वन विभागानं सर्व शेतकऱ्यांना जागरूक राहण्याचं, एकटे दुकटे न फिरण्याचं आव्हान केलं असून सगळ्यांनी सावधानता बाळगावी असं स्पष्टपणे आव्हान केलं आहे। आता हा वाघ कधी आणि कसा वन विभागाला सापडतो की नाही, वन विभागाला पण हा वाघ पकडायचा तर मग त्यासाठी त्याला बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन मारावं लागतं। मग यासाठी केंद्राच्या वन विभागाची परवानगी लागते, ती कधी मिळणार आणि मग हा वाघ याच परिसरात फिरत राहणार का पुढे जाणार याविषयी पण कुशंका आहेत। वन विभागाच्या मते वाघ सरासरी दिवसभरात 18 ते 20 किलोमीटरचं मार्गक्रमण करत असतो। पण समजा त्याला मोठी काही शिकार आसपास घावली की तो तिथं मग ती शिकार संपेपर्यंत कदाचित 3-4 दिवस पण थांबू शकतो। मग खरंच ह्या वाघानं तिथं शिकार केली असेल तर तो 2-4 दिवस या परिसरातच असणार हे नक्की, हे वन विभागाच्या याच्याहून कळतं। त्यामुळं एडशी आणि परिसरातील शेतकरी नागरिकांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे आणि या वाघापासून 4 हात दूर राहणंच त्यांनी पसंत करावं असं आव्हान आम्ही करत आहोत। या आव्हानाला तुम्ही सर्व प्रतिसाद देताल, परंतु सध्या सुगीचे दिवस आहे, रब्बी पिकाला पाणी देण्याचे पण काम चालू आहे। त्यात या परिसरात रात्रीचाच वीज पुरवठा आहे, त्यामुळं आता सगळंच त्रांगडं आहे। बघूया यातून कसा मार्ग निघतो काय। आज तुर्तास एवढंच, धन्यवाद।